तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल मीडिया यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही राशन कार्ड धारक असाल आणि तुम्हाला जर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचं राशन कार्डमध्ये नाव लावायचं असेल, ॲड करायचं असेल, तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही किंवा तुम्हाला एखाद्या एजंटला पैसे द्यायची गरज नाही. आता तुम्ही स्वतःहून घर बसल्या मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या त्या व्यक्तीचं नाव आता राशन कार्डमध्ये लावू शकता. तर याची पूर्ण प्रोसेस काय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर व्हिडिओ सुरू करू. तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर जाऊन तिथे सर्च करायचं आहे मेरा राशन 2.0. आता मेरा राशन 2.0 येथे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एक ॲप्लिकेशन दिसेल, मेरा राशन 2.0. आता याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. अशा प्रकारचं गरीब कल्याण अन्न योजना प्रधानमंत्री हे इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज करायची आहे. तुम्हाला इंग्लिश किंवा दुसरी कोणतीही लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे गेट स्टार्टेड त्यावर तुम्हाला लॉगिनच्या खाली बेनिफिशरीज युजर्स आणि डिपार्टमेंटल युजर्स हे असे दोन ऑप्शन आहेत. त्यानंतर यावर तुम्हाला बेनिफिशरीज युजरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं येथे आधार नंबर टाकायचा आहे. लक्षात ठेवा, आधार नंबर हे ज्या व्यक्तीचं अगोदरच नाव राशन कार्डमध्ये आहे किंवा हेड ऑफ फॅमिली आहे त्याचं तुम्ही आधार नंबर येथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा जसच्या तसे भरल्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता OTP हे त्या नंबरवर पाठवला गेलेला आहे जो नंबर त्या आधारला लिंक आहे. आता नंबर OTP आल्यानंतर तुम्हाला OTP ते जसं आहे तसं इनपुट करायचं आहे. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली. त्यानंतर तुम्हाला क्रिएट एमपिन करायचं आहे. क्रिएट एमपिन करण्यासाठी तुम्हाला 4 डिजिट इथे टाकायचे आहेत. ते पुन्हा एक कन्फर्म करा आणि अशा प्रकारे तुमचं एमपिन तयार झालं. त्यानंतर तुम्हाला लोकेशन ऑन करायचं आहे. लोकेशन ऑन केल्यानंतर वरच्या साईडला तुम्ही 3 डॉट पाहू शकता. तिथे ऑप्शन आहे. इथे एक तुमचं राशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन डिजिटल राशन कार्ड तुम्हाला हे असं दिसेल. हे तुम्ही डाउनलोडही करू शकता आणि यावरची पूर्ण डिटेल हे पाहू शकता. अशा प्रकारचं तुम्ही ते डाउनलोडचं एक ऑप्शन आहे ते पाहू शकता. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल्स ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू मेंबरवर तुम्हाला क्लिक करायचं. बाकी तुम्ही पाहू शकता खाली ज्या व्यक्तीचे नाव आहेत ते अगोदरपासूनच दिसतील. इथे आहेत 9 ऑप्शन तिथे दिलेले आहेत तुम्हाला. आता एक एक करून तुम्हाला सगळे फिलअप करायचे आहेत. आता यामध्ये सर्वप्रथम आहे 1 नंबरवर नेम इन इंग्लिश परफेक्टली ॲज इन आधार. म्हणजे आधार कार्डवर जसं आहे तसं तुम्हाला इथे नाव एंटर करायचं आहे. आणि नेम इन लोकल लँग्वेज म्हणजे आपली मराठी भाषा असेल तर मराठी भाषेमध्ये तुम्हाला जसं तसं हे नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर जेंडर, मेल, डेट ऑफ बर्थ, एज वगैरे तुम्हाला सर्व इथे इनपुट करायचं आहे. मदर नेम इन लोकल लँग्वेज, फादर नेम इन लोकल लँग्वेज. अशा प्रकारचं पूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची. त्यानंतर तुम्हाला मॅरिटल स्टेटस म्हणजे लग्न झालेले विवाहित किंवा अविवाहित हे ऑप्शन टाकायचे. त्यानंतर नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर आणि ईमेल हे सगळं भरून तुम्हाला नेक्स्ट करायचं. तर नेक्स्ट केल्यानंतर जनरल डिटेल्स 2 नंबरच्या ऑप्शनला आहे की एक तर झाला तर 2 नंबर इलेक्ट्रॉल फोटो आयडेंटिटी कार्ड्स म्हणजे इपिक नंबर म्हणजे तुमचं वोटर ID इथे तुम्ही टाकू शकता किंवा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर म्हणजे NPR नंबर इथे टाकू शकता. तुम्हाला इथे विचारले गेले की इज मेंबर हॅज अ मनरेगा कार्ड. इज मेंबर हॅज मनरेगा कार्ड म्हणजे तुमच्याकडे मनरेगा कार्ड आहे का, तुम्ही त्याचे मनरेगाचे मेंबर आहात का हे असं विचारलं गेलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही हो किंवा नाही असं सांगू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर इथे टाकल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. आता ऑक्युपेशन इथे विचारलं गेलं आहे म्हणजे तुमचा व्यवसाय काय. तर त्यापैकी तुम्हाला खूप काही ते ऑप्शन आहेत. बिझनेसमॅन, टीचर, सेल्समॅन, टेलर, स्टुडंट, हाऊसवाईफ वगैरे इथे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे काहीच नाही तर तुम्ही नॉट अवेलेबल हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ॲन्युअल इन्कम इथे टाकायचं. जे काही तुमचं ॲन्युअल इन्कम आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यावर चेक इफ मेंबर ऑप्टिंग टू लिफ्ट कम्युनिटी यावर तुम्हाला क्लिक करायचं नाही. हे बॉक्स तसंच सोडून द्यायचं आहे. आता खाली येणार आहे की कास्ट कॅटेगरी. कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुमची कास्ट जनरल आहे, ओपन आहे किंवा कोणती कास्ट आहे. तुम्हाला हे ऑदर म्हणजे त्यामध्ये ऑदर बॅकवर्ड क्लास, शेड्यूल कास्ट हे सगळे ऑप्शन इथे दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला रिलेशन विथ
हेड ऑफ फॅमिली इथे तुम्हाला दाखवायचं असेल, सिस्टर आहे, ब्रदर आहे, मदर आहे, फादर, वाईफ किंवा फादर इन लॉ हे सगळे ऑप्शन इथे आलेले आहेत. त्यापैकी तुमचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स भरायचे आहेत. तर इथे एक बॉक्स आहे की येस मेंबर हॅज अ बँक अकाउंट. जर तुमचं बँक अकाउंट असेल तर तुम्हाला बँक अकाउंट नंबर, बँकेचं नाव, ब्रँच कोणती, शाखा कोणती आणि त्यानंतर IFSC कोड इथे टाकायचं आहे. आता यामध्ये जर तुम्ही एखाद्या लहान मुलाचं जर नाव ॲड करत असाल तर तुम्हाला इथे बँकेचं खातं नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन सोडून द्यायचं आहे. आणि मेंबर फिजिकल डिटेल्स, आता मेंबर फिजिकल डिटेल्स मध्ये येस मेंबर इज अ डेफिनेटली ॲबल्ड, म्हणजे फिजिकल स्टेटस ॲक्सिडेंटल आहे का, मेडिसिन व अदर हे ऑप्शन आता जर नसतील तर तुम्ही ते सोडून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर तुम्ही पाहू शकता की डिफरंटली ॲबल्ड ड्यू टू किंवा डिसेबिलिटी सिन्स, तर डिसेबिलिटी जर तिथं फिजिकल डिसेबिलिटी जर कोणी असेल किंवा अपंगत्व जर असेल तर तुम्हाला इथे दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला एक प्रमाणपत्र इथे द्यावं लागेल. ते अपलोड करून तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं असेल. नसेल तर तुम्ही हे ऑप्शन सोडू शकता. यामध्ये पाहू शकता की क्रिटिकल इलनेस पुढचा जो पॉईंट आहे तो आहे क्रिटिकल इलनेस, म्हणजे गंभीर आजार याबाबतीत हे इथं विचारणा केली गेलेली आहे. तर गंभीर आजाराबाबतीत जर तुमच्याकडे काही असतील तर ते तुम्ही टाकू शकता, नसतील तर हे ऑप्शनसुद्धा तुम्ही सोडू शकता. आता नंतर पुढचं आहे की मेंबर अटॅच इन्क्लोजर डिटेल्स, म्हणजे यामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची. त्यामध्ये ॲड्रेस प्रूफ आहे. आता या ॲड्रेस प्रूफसाठी तुम्हाला इथे खूप काही ऑप्शन दिलेले आहेत. जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही भरू शकता. इथे आधार कार्ड ही ऑप्शन आहे, त्या आधार कार्ड सिलेक्ट करूया आणि त्यानंतर पुढे आपण त्या डॉक्युमेंटचा नंबर आणि डॉक्युमेंट इश्यू डेट, हे डॉक्युमेंट कधी इश्यू झालं याची डेट तुम्हाला इथे टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे अपलोडही करायचं आहे आधार त्याची कॉपी. तर अदर मॅन्डेटरी डिटेलमध्ये तुम्हाला सेकंडमध्ये एक डॉक्युमेंट द्यायचं आहे. त्यामध्ये पण हेच ऑप्शन आहेत, आधार कार्ड, LPG गॅस कार्ड किंवा वोटर कार्ड. तर यापैकी तुम्ही आधार कार्ड हे सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तीच पुन्हा माहिती भरायची आहे पूर्ण जसच्या तशी. त्यानंतर तुम्हाला हेही आधार कार्डची आणखी एकदा कॉपी तुम्हाला अपलोड करायची आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर खाली आहे रूल्स अँड रेग्युलेशनसाठी एक माहिती आहे की इंट्रोड्युसर, ह्या पूर्ण माहिती तुम्हाला इथे एकदा वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर कन्सेप्ट ऑफ डाटा यूज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून पुढं तुम्हाला सबमिट करायचं. तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला ज्या नंबरवर तुमचा नंबर दिला आहे, आधार लिंक आहे, त्या नंबरवर तुम्हाला OTP येईल. ती OTP तुम्हाला इथे टाकायची आहे आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय इथे करायचं आहे. आता व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुमचं काम इथं हे झालं. आता या अगोदरही हे ॲप्लिकेशन जे आहे ते होतं, पण त्यावेळेस ते वर्क करत नव्हतं. पण आता त्यामध्ये काहीतरी चेंजेस केले गेलेले आहेत आणि काही अपडेट आलेले आहेत. आता यानंतर समजा तुम्ही एवढं केल्यानंतर तुम्हाला 2-4 दिवस वाट बघायची आहे किंवा एक कमीत कमी 7 दिवस तर तुम्हाला थांबायचं आहे, वाट बघायची. आणि त्यानंतर त्या 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला एक ऑप्शन येईल की माय ग्रीव्हन्स, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला येथे ॲड न्यू ग्रीव्हन्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून तुम्हाला इथे टाकायचं की सिलेक्ट कॅटेगरी, म्हणजे तुमचे काही समस्या असेल तर तुम्ही ते टाकू शकता. तर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये यायचे. सिलेक्ट कॅटेगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे शेवटी ऑप्शन आहे की राशन कार्ड नॉट अपडेटेड, हे ऑप्शन तुम्हाला, म्हणजे तुमचं नाव अजून लागलेलं नाही तर ते इथे तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जो नंबर भेटलेला आहे अपडेट, तुमचं जे फॉर्म सबमिट केला त्या फॉर्मचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट इथे तुम्हाला इथे पूर्ण माहिती टाकून, मोबाईल नंबर टाकून अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला ते फॉर्म जोडायचं आहे. ती स्क्रीनशॉट तुम्हाला जोडायची आहे आणि त्यानंतर तुमचं हे सबमिट करायचं आहे. तर एवढं सबमिट केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये किंवा जास्तीत जास्त एक 7 दिवसामध्ये तुमचं नाव हे तिथं लिंक झालेलं दिसेल तुम्हाला. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.